मी पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ गेलो. हातातील तांब्या बाजूला ठेवला आणि तिच्या अगदी समोर खुरपायला बसलो. मला जवळ आलेलं पाहून ती क्षणभर थबकली. तिने वर पाहिलं आणि तिचे ते पाणीदार डोळे थेट माझ्या नजरेला भिडले. तिने पटकन नजर खाली झुकवली आणि विचारलं, "धनी, तुम्ही इथं कशाला?" तर चला मित्रांनो, माझी ही कथा सुरुवातीपासून सुरू करू. त्या दिवशी वैशाख वणवा पेटला होता. आभाळातून जणू आगीच्या गोळ्या बरसत होत्या. पण माझ्याच 5 एकर रानात मात्र वेगळीच लगबग सुरू होती. जोंधळ्याच्या पेरणी होऊन महिना झाला होता आणि आता खुरपणीचं काम जोरात होतं. मी विहिरीच्या काठावर बसून इंजिन चालू केलं आणि पाण्याची धार पाहू लागलो. पण माझं लक्ष पाण्याकडे नव्हतंच. माझं लक्ष होतं त्या 5-6 बायकांमध्ये वाकून काम करणाऱ्या कमळकडे. ती शेजारच्या गावची, पण यंदा आमच्याकडे कामाला आली होती. तिने डोक्याला पदराचा वेढा मारला होता, पण तरीही उन्हाने तिचा चेहरा अगदी गुलाबासारखा तांबूस झाला होता. हाताने साफ खुरपत चालवत ती मातीशी खेळत होती. मी ठरवलं आज मालक म्हणून नाही, तर तिच्या शेजारी बसून काम करायचं. मी पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या जवळ गेलो. हातातील तांब्या बाजूला ठेवला आणि तिच्या अगदी समोर खुरपायला बसलो. मला जवळ आलेलं पाहून ती क्षणभर थबकली. तिने वर पाहिलं आणि तिचे ते पाणीदार डोळे थेट माझ्या नजरेला भिडले. तिने पटकन नजर खाली झुकवली आणि विचारलं, "धनी, तुम्ही इथं कशाला? उन्हाचं बादल तुम्हाला. तुम्ही झाडाखाली बसा की जाऊन." मी हसलो आणि म्हणालो, "अगं कमळ, मालक असलो म्हणून काय झालं? शेवटी या मातीचा लेकच आहे मी." आणि एकट्याने विहिरीवर बसून कंटाळा आला. म्हटलं तुझ्याशी 2 गप्पा माराव्यात. ती काहीच बोलली नाही. फक्त तिच्या ओठांवर एक हलकीशी लागवी स्मितरेषा उमटली. वारा सुटला तसा तिच्या कपाळावरची एक बट निसटून तिच्या डोळ्यात आली. तिचे हात मातीने भरलेले होते, म्हणून ती ती बट सारखी करण्याचा प्रयत्न करत होती. मी नकळत हात पुढे केला, पण लगेच थांबलो. आमची नजर पुन्हा एकदा भेटली. त्या शांततेतही खूप काही बोललं जात होतं. मी तिला म्हणालो, "कमळ, तुझ्या हाताला लय गुण आहे. तू ज्या झाडाला हात लावशील ना, ते सोन्यासारखं डोलू लागतंय." तिने लाजून मान खाली घातली आणि हळूच म्हणाली, "धनी, तुम्ही पण ना, उगाच काहीतरी बोलताय. आम्ही गरीब माणसं. कष्ट करणं आमच्या रक्तात आहे." मी म्हणालो, "कष्ट तर सगळेच करतात गं, पण तुझ्या कामात वेगळीच माया आहे. जणू तू या जमिनीशी गोष्ट करतेस." दुपारची वेळ झाली होती. जेवणाची सुट्टी झाली. सगळ्या बायका लांब चिंचेच्या झाडाखाली गेल्या, पण कमळ मात्र तिथेच बसून होती. मी माझं जेवणाचं पाकीट उघडलं आणि तिला म्हणालो, "एक इकडे, आज माझ्या डब्यातील दशमी खाऊन बघ." ती संकोचली, पण मी आग्रह धरल्यावर ती आली. आम्ही दोघांनी एकाच झाडाखाली एकमेकांपासून थोड्या अंतरावर बसून जेवण केलं. वारा सुईसुई वाहत होता आणि त्या वाऱ्यात जसा ओल्या मातीचा सुगंध येतो, तसाच तिच्या साधेपणाचा एक वेगळाच दरवळ मला जाणवत होता. जेवता जेवता मी तिला म्हणालो, "कमळ, मला ना रोज असंच तुझ्यासोबत या बांधावर जेवायला आवडेल." तिने घास घेता घेता माझ्याकडे पाहितलं. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता आणि थोडं प्रेमही. ती काही बोलली नाही, पण तिच्या गालावरची लाली सांगत होती की तिलाही हे संकुल वाटत होतं. त्या दिवशी कळलं की माझ्या काळजात आता फक्त पीक नाही, तर कमळ नावाचं एक रानफूल रुजलंय. दिवसामागून दिवस जात होते. आता आमच्या भेटीचं ठिकाण म्हणजे तेच शिवार आणि तोच बांध. मी दिवसभर रानात काम करायचो खरा, पण माझं लक्ष मात्र नेहमी त्याच दिशेला असायचं, जिथून कमळ रानात यायची. ती आली की माझ्याशी जीवाची धडधड वाढायची. एका दुपारी सगळ्या बायका जेवायला गेल्या होत्या. कमळ एकटीच विहिरीच्या काठावर हातपाय धुवायला आली. मी तिला पाहिलं आणि तातडीने तिथं गेलो. तिने तिचे ओले हात पदराला पुसले आणि माझ्याकडे पाहून एक गोड स्मितहास्य केलं. मी म्हणालो, "कमळ, किती दिवस असं लपाछपी खेळायचं? माझ्या मनात काय चाललंय हे तुला समजत नाही का?" तिने नजर खाली वळवली आणि हाताने मातीत काहीतरी गिरवायला लागली. "धनी, तुम्ही मोठ्या घरचे, मी तर एक काम करणारी बाई. हे सगळं कसं व्हायचं?" तिने हळूच विचारलं. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, "मोठेपण आणि गरिबी ह्यात नाही ग कमळ. मान आणि मानातील माया असावी लागते. मी तुला पहिल्यापासूनच माझ्या घराची लक्ष्मी मानलंय.
तू फक्त हो म्हण, बाकी सगळं मी बघून घेईन. त्या दिवशी मी रानातून एक छान रानफूल तोडून तिला दिलं. तिने ते फूल घेतलं आणि तिच्या केसात मावळलं. तिच्या त्या फुलापेक्षा सुंदर दिसत होती. मी तिला वचन दिलं, "कमळ, एकदा का लग्नाची गाठ पडली ना, मग तुला असं रानात कष्ट करायला लागणार नाही. मी तुला एका राणीसारखं ठेवीन. तुला कशाचीच कमतरता भासू देणार नाही." कमळ हसून म्हणाली, "धनी, मला राणी बनून बसायची हौस नाही. मला तर तुमच्या खांद्याला खांदा लावून या मातीशी सेवा करायची आहे. तुम्ही सोबत असाल ना तर मला कोणतंही कष्ट मोठं वाटणार नाही." आमची ती दुपारच्या वेळेतली भेट खूपच रोमॅन्टिक होती. वाऱ्याचा झोक आमच्यासोबत हसत होता. मी तिला म्हणालो, "बघ कमळ, हा वारा पण साक्षीला आहे. हे रान, ही माती आणि हा विहिरीचा काठ, सगळ्या गोष्टी आमच्या प्रेमाचा पुरावा देतील." आम्ही दोघांनीही सोबत मिळून पुढच्या पिकाबद्दल आणि आमच्या होऊन घातलेल्या संसाराबद्दल खूप स्वप्न पाहिली. मी तिला म्हणालो, "यंदा पिकाचं उत्पन्न चांगलं निघालं ना, की लगेच तुमच्या घरी लग्नाचा शब्द टाकतो." ती लाजून तिथूनच निघून गेली. पण जाता जाता तिने एकदा मागे वळून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आमच्या स्वप्नांची पेरणी तर झाली होती. आता फक्त त्या स्वप्नांच्या फुलाची वाट पाहायची होती. आमचं लग्न झालं आणि कमळ माझ्या घरी लक्ष्मी होऊन आली. सुरुवातीचे काही दिवस जणू स्वप्नातच होते. आम्ही दोघं मिळून रानात राबायचो, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या वर्षी मृग नक्षत्र कोरडं गेलं. आभाळात ढग यायचे, पण पाऊस न पडताच निघून जायचे. बघता बघता पावसाळा संपला आणि अख्खा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आला. माझं 5 एकर रान, जे कधी काळी हिरवंगार असायचं, ते आता हळूहळू करपू लागलं. विहिरीने तळ गाठला होता. उपास करून करून पाणी संपलं आणि एक दिवशी इंजिन फक्त धूर सोडू लागलं. मातीला मोठ्या भेगा पडल्या. जणू ती जमीन तहानेने व्याकुळ होऊन वासून उभी होती. मी पार खचून गेलो होतो. रात्रीची झोप उडाली होती. डोळ्यासमोर उभं पीक जळताना पाहणं एका शेतकऱ्यासाठी पोटच्या पोराला मरताना पाहण्यासारखं असतं. मी डोक्याला हात लावून घराच्या ओट्यावर बसलो होतो. मला राहून राहून मी कमळला दिलेलं वचन आठवत होतं, "तुला राणीसारखं ठेवीन." पण आज तिच्या साध्या गरजा पूर्ण करणंही कठीण झालं होतं. मी कमळला जवळ बोलावलं आणि रडत म्हणालो, "कमळ, मी हारलो गं. तुला सुखात ठेवायचं वचन दिलं होतं, पण आज तुला ही गरिबी आणि हा दुष्काळ भोगावा लागतोय. माझ्या नशिबाचं दारिद्र्य लिहिलंय. तू माझ्याशी लग्न करून उगाच संकटात पडलीस." माझे शब्द ऐकून कमळ क्षणभर शांत झाली. तिने माझे थरथरणारे हात आपल्या हातात घेतले. तिचे डोळे ओले होते, पण त्यात एक वेगळाच ठामपणा होता. ती म्हणाली, "धनी, असं बोलून मला परक करू नका. तुम्ही मला राणी बनवायचं स्वप्न पाहिलं, पण मी तुमची अर्धांगिनी आहे. सुख पाहिलंय तर दुःखही सोबतच सोसायचं असतं ना." तिने उठून आपल्या खोलीत गेली आणि एक छोटी डब्बी घेऊन बाहेर आली. तिने ती डब्बी माझ्या हातात ठेवली. त्यात तिचे लग्नातले सोन्याचे मणी आणि साधे दागिने होते. मी हादरलोच. म्हणालो, "हे काय करतेस कमळ? हे तुझे दागिने आहेत. हे मी कधीच विकणार नाही." ती शांतपणे म्हणाली, "धनी, हे दागिने म्हणजे फक्त सोनं आहे. पण तुम्ही म्हणजे माझ्या आयुष्यात आहात. हे गहाण ठेवा किंवा विका, पण खचू नका. आपण पुन्हा मेहनत करू, नवीन विहीर खोदू किंवा टँकरने पाणी आणू, पण हे रान वाळू द्यायचं नाही. मी स्वतः तुमच्यासोबत पुन्हा रानात माती उकरायला तयार आहे." तिच्या त्या शब्दांनी माझ्या मृतप्राय झालेल्या मनाला पुन्हा उभारी दिली. मला जाणीव झाली की माझं खरं सोनं माझ्या डब्यात नाही, तर माझ्या समोर उभ्या असलेल्या एका कमळमध्ये आहे. तिने दिलेला तो आधार एखाद्या मोठ्या डोंगरासारखा होता. त्या रात्री मी ठरवलं, काहीही झालं तरी या मातीतून पुन्हा सोनं पिकवायचंच. कमळने दिलेले ते दागिने घेऊन मी शहरात गेलो. ते विकताना काळजात चरळ झालं, पण समोर कापणारं रान आणि कमळचा तो ठाम चेहरा दिसत होता. त्या पैशातून मी शेतात एक नवीन कुंपणलिका बोरवेल घ्यायचं ठरवलं. अख्ख्या गावाने मला वेड्यात काढलं. "सदाशिव, अरे दुष्काळात कुठं पाणी लागतंय का? उगाच पैसे वाया घालू नकोस." असं म्हणणारे खूप होते. पण कमळ माझ्या पाठीशी ढाल बनून उभी होती. तिने स्वतः हाताने नारळ वाढवला आणि बोरवेलचं काम सुरू झालं. 100 फूट, 200 फूट, 500 फूट पाणी लागत नव्हतं. पण हृदय
माझं हृदय धडधडत होतं. पण कमळ शांतपणे देवासमोर दिवा लावून बसली होती. अचानक 600 फुटावर यंत्रातून पांढरा शुभ्र फेस बाहेर आला आणि आनंदाची करंजी उडाली. विहिरीला पाणी लागलं होतं. पुढचे 6 महिने आम्ही दोघांनी रात्रंदिवस एक केला. मी नांगर धरला तर कमळने बियाणे पेरलं. भर उन्हात जेव्हा ती मला भाकरी घेऊन यायची, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थकवा नसायचा, तर एक वेगळेच समाधान असायचं. आम्ही ठिबक सिंचन केलं, आधुनिक शेती जोड दिली. अखेरच्या रानात फळ-धूळ उडत होती. तिथे आता सोन्यासारखा जोंधळा आणि डबडबली फळबाग फुलू लागली. कापणीचा दिवस आला. पीक इतकं जोमात आलं होतं की अख्खा पंचक्रोशीत आमचं नाव झालं. पहिल्या पिकाचे पैसे हातात आल्यावर मी सरळ सराफाच्या दुकानात गेलो. कमळचे तेच दागिने मी परत सोडवून आणले. संध्याकाळी मी शेतातल्या त्याच झाडाखाली गेलो, जिथे आमचं प्रेम बहरलं होतं. मी तिच्या हातात ते दागिने ठेवले. कमळचे डोळे भरून आले. ती म्हणाली, "धनी कशाला हे परत आणलं? मला या दागिन्याची हाव नव्हती." मी तिचे हात हातात घेतले आणि म्हणालो, "कमळ, मी तुला राणीसारखं ठेवायचं वचन दिलं होतं. मला वाटलं होतं की राणी म्हणजे तिच्या अंगावर दागिने असतात ती. पण आज मला उमजलं की खरी राणी ती नसते जी सिंहासनावर बसते. तर खरी राणी ती असते जी संकटाच्या वेळी आपल्या राजाचा कण बनून उभी राहते. तू या शेतीचीच नाही तर माझ्या आयुष्याची खरी लक्ष्मी आहेस." कमळने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये आमचं ते हिरवंगार रान न्हाऊन गेलं. कष्टाचं फळ आणि सोबतीच्या विश्वासात यापेक्षा मोठं सुख जगात दुसरं काहीच नसतं, हे मला त्या दिवशी पटलं. खऱ्या प्रेमाचं मोजमाप सोन्या-नाण्याने नाही, तर संकटात दिलेल्या साथीत असतं. जेव्हा जोडीदार कष्टाला पवित्र मानतो आणि एकमेकांवर अढळ विश्वास ठेवतो, तेव्हा नशिबाचा दुष्काळही संपतो आणि सुखाचं पीक बहरतं.